लोक आपल्याला स्वीकारतील का? नोकरीचं काय होईल? बाहेर आणखीन काही प्रॉब्लेम्स तयार झाले नसतील ना? बाहेर गेल्यावर आणखीन अचानक कुठल्या तरी गोष्टीला सामोरं जावं लागणार नाही ना? अशा प्रकारचे मनामध्ये आपल्या विचार येत असतात, प्रश्न येत असतात आणि त्याचीसुद्धा आपल्याला भीती वाटत असते. जरी त्या गोष्टीला फारसा आगापिछा नसला तरीसुद्धा भीती वाटत असते. तर अशा प्रकारची ही जी काही अनामिक भीती आहे, एक प्रकारची चिंता आहे, तर ती कशी समजून घ्यायची आणि त्याला कसं उत्तर द्यायचं, असा त्यांनी प्रश्न विचारला आणि तो फार महत्त्वाचा प्रश्न आहे. इतरांनाही कुणाला याच्याबरोबर काही विचारायचं आहे का बघा बरं. म्हणजे हीच जी भीती किंवा या चिंता आहे एक प्रकारची, भविष्यातली बाहेर गेल्यावर काय होईल, अशा प्रकारची ती अनामिक भीती आहे. तुमच्या मनात काय येतं या चिंतेबद्दल? तुम्हाला असं वाटतंय का बाकीच्यांना सुद्धा की अशा प्रकारची मला पण भीती वाटते? हां, I feel like how to win trust of my parents back. थोड़ा सा मुझे ऐसे लगता है कि थोड़ा सा और भी क्लियर करोगे तो अच्छा रहेगा. प्लीज़ डिफाइन इट दैट वे. Lost the trust, मतलब उनका मुझ पे ट्रस्ट चला गया कि मैं वापस यहाँ से बाहर निकल के maybe I might train for. Yeah, that's true. Yeah. So how to win their trust back? Okay, that's Even fine. if I'm not doing anything, even if I left everything. Yes. So how to win their trust? You understand मराठी? थोड़ा You बहुत follow? समझता थोड़ा हूँ, बहुत चलता है. ओके, तो हिंदी में बात करता हूँ मैं. Thank you. इन्होंने जैसा प्रश्न पूछा है उसी तरह का और एक प्रश्न इनकी तरफ से आया है. जैसे कि घर वाले लोगों का जो विश्वास जा चुका है मेरे ऊपर से, वो कैसे मैं रिगेन करूँ, वो कैसे वापस मुझे कमाना है? क्या सच में वो मुझ पर भरोसा करेंगे या नहीं करेंगे? तो ये भी शायद हमारे मन में आने वाला एक सवाल है, और वो बड़ा सवाल होता है और बार बार उसी के बारे में हमारे मन में भी विचार आते रहते हैं. अब ज़रूर ये देखो कि हम जिस तरह से धीरे धीरे सब्सटेंस में ट्रैप होते गए, एडिक्शन में ट्रैप होते गए, और हमारा बर्ताव जो बदलते गया, जिसकी वजह से शायद एग्रेशन था, जिसकी वजह से शायद मैनिपुलेशन था, झूठ बोलना था, पैसे खर्च करना था, और भी कई सारी चीज़ें हमारे हाथों से हो गई थी जो हमारे फैमिली मेम्बर्स देख रहे थे. शुरुआत में तो उन लोगों ने हमें बताया कि ये ठीक नहीं है, ऐसा मत करो, ये गलत है, इस तरह से बर्ताव मत करो. उन्होंने हमें रोकने की कोशिश की थी, उन्होंने हमें समझाने की कोशिश की थी, लेकिन हम लोग तो उस एडिक्शन में, उस नशे में, उस नशे की चंगुल में जिस तरह से फंस गए थे, हम रोक नहीं पा रहे थे. हमें समझ रहा था शायद कि हाँ दैट इज़ राइट, वो जो बोल रहे हैं वो सही है, लेकिन मैं कंट्रोल नहीं कर पा रहा हूँ. और कई बार हम लोग विड्रॉल्स में जब भी ऑब्सेशन बहुत तीव्र होता था, इच्छा बहुत तीव्र होती थी, तो ये सब तोड़ के जाते थे. जो भी कुछ अनरिटन रूल्स थे अपने घर के, वो हम तोड़ के जाते थे, क्योंकि उस वक्त हमें ऐसा लगता था बस दूसरा कोई चारा नहीं, मुझे अभी किसी भी हालत में नशा मुझे करनी ही होगी. तो ये जो बात थी हमारे लिए, और इसी के वजह से शायद जो लोग हमें देख रहे थे, हमारे फैमिली मेम्बर्स थे, जो इमीडिएट रिलेशन में हमारे थे, वो सारे लोग हमें बार बार बता रहे थे, लेकिन फिर भी अपने आप को रोकना मुश्किल था. तो इसका परिणाम क्या हो गया? इसका परिणाम यही हो गया, उन्हें ऐसे लगते रहा कि अरे ये कोई सुनने के बाहर गया है, ये कुछ सुनने के लिए तैयार नहीं है, यूजलेस है, इसके साथ बातें करना यूजलेस है, इस पर भरोसा रखना कोई बात नहीं है, ये ऐसे ही बर्ताव करते रहेगा, कितना भी इसे बताओ ये ऐसे ही बर्ताव करते रहेगा. आज भी जब भी मैं पेरेंट्स के साथ बातें करते रहता हूँ तो वो मुझे पहले बताते हैं, बहुत झूठ बोलता है ये सर, आपको भी फंसाएगा, इतना झूठ बोलता है. पहली बात वो मुझे यही बोलते हैं कि वो आपको भी फंसाएगा, इतना झूठ बोलता है. क्या था ये झूठ? क्या सच में इसी तरह का झूठ था? जैसे बचपन से हम लोग बीच में कभी ना कभी झूठ बोलते थे, कुछ चीज़ें चाहिए थी लेकिन हमें ना कहते थे, इसलिए हमें झूठ बोलना पड़ रहा था. या हम लोग इस चंगुल में फंसे थे, इस बीमारी का असर था हम पर, हम लोग बेबस हो गए थे, हम लोग हेल्पलेस बन गए थे, पावरलेस बन गए थे, और उस हतबलता में हम लोग झूठ बोलते जा रहे थे. तो हम पर असर था वो हतबलता का, वो पावरलेसनेस का.
नशा करने की इच्छा हो रही थी और कंपल्शन हो रहा था हमें, किसी भी हालत में नशा करो। अंदर से जैसे कि मुझे सजेशन आ रही थी, विड्रॉल्स को फेस नहीं कर पाओगे, नशा करनी ही पड़ेगी। और हम लोग सब तोड़ के जाते थे, नशा करते थे, घर वालों से झूठ बोलते ही थे, क्योंकि पैसे कहाँ से लाएंगे। तो ये झूठ बोलना पड़ ही रहा था, क्योंकि वो कंपल्शन था, डिपेंडेंसी थी, विड्रॉल्स थे, ये सब था, और इसमें हम लोग ट्रैप हो गए थे। अब ये जो घर वालों ने देखा है, उन्हें तो पता नहीं था कि क्या सच में ये बीमारी है, क्या ये इसी तरह से हमसे झूठ बोलते जाएगा, उन्हें तो पता नहीं था। उनके मन में इस तरह की हमारी इमेज बैठी है कि ये बहुत झूठा है और ये सुधरेगा नहीं है, क्योंकि कई बार हम लोग बोल चुके हैं और वो सुधर नहीं रहा है। कितनी बार उसने प्रॉमिस किया हमें, अब मैं नहीं करूँगा, अब ये लास्ट, और वो कभी नहीं ऐसा हुआ कि आखिरी है, ऐसा कभी नहीं हुआ। तो उनके मन में हमारी ये इमेज बैठी है कि हम लोग झूठे हैं। और जब ये इमेज बैठी है, जैसे कि मैंने आपको कई बार बताया कि कल्पना करो कि जैसे एक सबकॉन्शियस माइंड है, मन है, निद्रिस्त मन, उसमें बैठा है ये इमेज, और वो इमेज इतनी आसानी से हिल नहीं रही है, वो जा नहीं रही है, वो सबकॉन्शियस में है। और इसलिए जब भी आप जाओगे, उनके सामने आप जाओगे, तो उनके मन में वही इमेज आएगी सामने। अरे बाप रे, आ गया क्या वापस ये, अब क्या करेगा ये, वापस वही करेगा, वापस झूठ बोलेगा, वापस पैसे मांगेगा, वापस वो एग्रेशन रहेगा। जब भी आपको वो देखेंगे तो शायद उनके मन में इसी तरह का डायलॉग शुरू हो सकता है, क्योंकि वो ट्रिगर हो गई इमेज जो उनके मन में बैठी है। जैसे कि हम लोगों को एक बार बचपन में कुत्ते ने काटा है, तो बड़े होने के बाद में भी क्या आता है अपने मन में, अरे बाप रे, कुत्ता जैसे दिखाई पड़ता है हम लोग बोलने लगते, बाप रे काटेगा ये, दूर से चलो। इमेज बैठी है, इसी तरह की इमेज उनके मन में भी बैठ सकती है। अब हमें ये देखना होगा कि आज जब हम लोग सीख रहे हैं कि ये किस तरह की बीमारी है, उसके लक्षण कैसे हैं, मैं हतबल बन चुका हूँ, पावरलेस बन गया हूँ, और मेरे पास एक ही चारा है, किसी भी हालत में एक बूंद से दूर रहना सीखो। किसी भी हालत में पहले घोट से दूर रहो, पहले पफ से दूर रहो, क्योंकि मैं ये कुछ करने जाऊंगा तो वापस वही होगा। और उनके मन में जो इमेज ट्रिगर होगी, वो क्या बोलेगी, देखो सच, यानी वही सच साबित हो गया वापस जो उनके मन में था। इसका मतलब है कि वो जो पैटर्न बना है उनके मन में, वो और पक्का कर दिया आपने। नहीं, अब हमें ये देखना होगा कि हाँ, उनके मन में इस तरह की इमेज होगी शायद, लेकिन धीरे धीरे जैसे मैं अपने सोबराइटी की तरफ जाऊंगा, एक एक दिन के हिसाब से चलूंगा, सोबर रहने की कोशिश करूंगा, नशे से दूर रहूंगा, धीरे 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 एक नई इमेज उनके मन में जाएगी। अरे ही इज डूइंग ग्रेट, ही इज ओके, ही इज फाइन, वापस नहीं गया, पैसे नहीं मांगे, कुछ झूठी मोटी बातें बताई नहीं, जस्टिफिकेशंस दिए नहीं, वो हमारी सुन रहा है, जैसे हम लोग बोल रहे हो वैसा कर रहा है। जैसे ये बदलाव उनके नज़र में आएगा और बदलाव वो देखते देखते जाएंगे, एक दिन हो गया, 10 दिन हो गए, 1 महीना हो गया, 6 महीने हो गए, 1 साल हो गया, नशा नहीं की उसने। अब ये नई इमेज बैठेगी ना, जैसे पुरानी इमेज थी, रिपीटिशन में बर्ताव के साथ आ गई, वैसे ये नई इमेज बैठेगी। ये नई इमेज है, वो जितनी आप पक्की करते जाओगे उतना धीरे धीरे उनका विश्वास बढ़ते जाएगा, क्योंकि अब वो इमेज है। सिर्फ विचार सुने नहीं है उन लोगों ने, उन्हें नजर आ रहा है, वो देख रहे हैं, इज डूइंग समथिंग, इज ग्रेट, देखो फिजिकल फिटनेस आ गया, खाना अच्छी तरह से खा रहा है, घर में बैठता है, हम लोगों की सुन रहा है, इज डूइंग ग्रेट। सो जब ये बदलाव उनके सामने आने लगता है, ऑटोमेटिकली ट्रस्ट बढ़ते जाता है। लेकिन वो सिर्फ बोलने से नहीं आता,
हाँ, ऐसा मैं अब नहीं पी रहा हूँ, ये बोलने से ट्रस्ट नहीं आता, क्योंकि उनको पता है ये ऐसा कई बार बोल चुका है। बदलाव इसमें होता है जब वो देखते हैं, जब वो देखते हैं कि आप सच्चे हो, जो देखते हैं कि इसको डिसिप्लिन है, जब वो देखते हैं कि उसका रूटीन कुछ तो है, तब उनके मन में ये बदलाव आता है। और वो आएगा, क्यों आएगा बदलाव? क्योंकि एक्चुअली उनके मन में यही इच्छा है, इसे बदलना चाहिए। उनके मन में ये पॉजिटिविटी है, वो चाहते हैं कि मेरा लड़का अच्छा होना चाहिए, मेरा हस्बैंड अच्छा होना चाहिए, मेरा भाई अच्छा होना चाहिए, क्योंकि उनको भी पता है अरे ये ऐसा नहीं था, ये बहुत अच्छा है, इसमें कई तरह के गुण हैं। तो जब उनको पुरानी यादें आती है बचपन की, तब उन्हें बड़ा दुख होता है एक्चुअली, और वो चाहते हैं अपने मन में कि ये जल्दी सुधरे। जब ये धीरे धीरे बदलाव आपके बर्ताव में आएगा, तो उनके मन में भी ये शुरुआत और तेज़ी से होगी, क्योंकि वो चाहते हैं कि आप बदले, वो चाहते हैं कि आप अच्छे हो जाए। तो उनके मन में ये बदलाव जैसे हो जाएगा, ऑटोमेटिकली वो ट्रस्ट बढ़ेगा, ज़रूर बढ़ेगा। लेकिन आपको कई चीज़ें करनी होगी, यानी आपका डिसिप्लिन, बेसिकली आपकी सोब्राइटी, दैट इज़ योर प्रायोरिटी, दैट शुड बी, प्राधान्य वही होगा, मेरी सोब्राइटी। कई बार हमसे गलतियां हो सकती है घर जाने के बाद में, हमें अचानक लगने लगता है पैसा पैसा चाहिए, पैसा पहली प्रायोरिटी है। नो, पैसा पहली प्रायोरिटी बनाओगे, प्राधान्य बनाओगे, तो ट्रस्ट नहीं आएगा, क्योंकि आप दौड़ोगे पैसे के पीछे, और उन्हें यही नज़र आएगा अरे बाप रे, उसी टाइम यही कर रहा था, पैसा पैसा, अब वही कर रहा है वापस, पैसा पैसा। नहीं, पैसा ये प्राधान्य नहीं हो सकता, सोब्राइटी ये प्राधान्य हो जाएगा। प्रायोरिटी सोब्राइटी की है, और जैसे प्रायोरिटी सोब्राइटी को हम लोग देंगे, आपको ही अनुभव आ जाएगा उनका विश्वास बढ़ रहा है, डेफिनेटली इट इज गोइंग। तो ये इसी तरह से देखो। अब इन्होंने जो सवाल किया था बेसिकली कि जो डर मुझे लगता है अंदर से, वो कहाँ से आ रहा है, जो शायद इन्हें लगता है वो अननोन है, अननोन है। एक्चुअली वो अननोन नहीं लग रहा है, फिर भी वो अननोन नहीं है। हम लोग देखेंगे तो हमें पता चलेगा कि डर कहाँ से आता है। डर सर्वाइवल से आता है। जिंदगी चाहिए तो डर आना चाहिए, क्योंकि जिंदगी जब मैं जीना चाहता हूँ, तो मैं जिससे जिंदगी को थ्रेट मिलती है उसी के बारे में सोचता हूँ, और मैं बचने की कोशिश करता हूँ। इसलिए कई चीज़ें छोटी मोटी हमारे आजू बाजू होती रहती है, मैं उसके लिए एक अवेयरनेस रखता ही हूँ कॉन्स्टेंटली। मैंने इनिबिशंस के बारे में बताया था शायद आपको, यहाँ इनिबिशंस का सेंटर है। इनिबिशन बोलती है ये मत करो, यहाँ मत जाओ, ऐसी बातें मत करो, इस तरह का एक्सप्रेशन मत दो, दैट इज इनिबिशन। इनिबिशन का मतलब है अंदर से ही हमें एक सजेशन मिलती रहती है दिमाग से कि ऐसी कोई चीज़ तुम्हें नहीं करनी है जिससे तुम्हें धोखा हो जाए, ये इनिबिशन। तो इसीलिए हमारे मन में कई चीज़ों के बारे में एक डर रहता ही है एक लेवल पे, क्योंकि जिंदगी चाहिए। और इसीलिए अब क्या हुआ है, नशे की वजह से हमसे कई तरह की गलतियां हो गई है ना, गलतियां, कई तरह की गलतियां हो गई हमसे। कभी हम लोगों ने घर में कुछ प्रॉब्लम्स किए, कभी मारपीट की, कभी पैसे उड़ाए, कभी चोरी की, कई तरह के हादसे हो चुके हैं हमारे हाथों से। आज जब नशा नहीं है मन में, तो हमें एक तरह का गिल्ट बहुत लगता है, गिल्टी फीलिंग आता है, मैं अपराधी हूँ, जो नहीं करना चाहता वो मैं कर गया हूँ। तो ये अपराधीपन भी अननोन फियर की तरफ ले जाता है। अपराधीपन जो है, अपराधीपन क्या है, मुझे पता था कि क्या नहीं करना चाहिए, फिर भी मैंने किया, इससे गिल्ट बनता है। अपराधीपन कैसे बनता है, मुझे पता था ये नहीं करना चाहिए, फिर भी मैंने किया,
तो अपराधीपन की भावना आती है। अब अपराधीपन की भावना आती है, उसी के साथ में एंग्जाइटी भी है, चिंता भी है। अरे बाप रे, मैं तो गलती कर चुका हूँ, अब इसके परिणाम क्या हो जाएंगे, परिणाम मालूम नहीं है मुझे, परिणाम मुझे मालूम नहीं है, रिपरकेशंस क्या हो जाएंगे पता नहीं है मुझे। अब डर लगता है, कभी डर लगता है बीवी छोड़ के जाएगी, कभी डर लगता है मेरा पूरा पैसा जाएगा, कभी डर लगता है मुझे डिसोन करेंगे, घर से बाहर हकल देंगे, क्या करूं मैं। यानी इस तरह से हमें उस जो भी चीज़ें हो चुकी है हमारे हाथों से, उससे ये डर अलग अलग तरह से लगता है। कई बार कारण मीमांसा भी हम लोग नहीं कर पाते, रीजनिंग भी नहीं दे सकते, फिर भी डर लगता है। ये जो बात है यहाँ से अननोन फियर नज़र आती है, उसका अनुभव आता है अंदर से। बाप रे, मुझे तो समझ में नहीं आ रहा है, लेकिन मुझे डर लग रहा है। हाँ, तो ये बात कई बार हम लोग अनुभवते हैं, उसका फीलिंग हमें आता है। अब इसके लिए एक ही चीज़ है, एक्सेप्टेंस, स्वीकार यही एक चीज़ है। क्या स्वीकार के बारे में लास्ट टाइम भी हम लोगों ने बात की। स्वीकार ये कि मैं अल्कोहलिक बन गया हूँ या एडिक्ट बन गया हूँ, और ये कहाँ से मैंने देखा है, कहाँ से मैं मान्य कर रहा हूँ। तो मैंने अपने ही जो लक्षण देखे, वो लक्षण से मैंने पता किया है अपने लिए कि क्या क्या लक्षण थे इसके। इंक्रीज टॉलरेंस था, कंपल्शन था, डिपेंडेंसी थी, विड्रॉल सिम्टम्स थे। हाँ, यानी मैंने ही अपने लक्षण देखे, मैंने ही जैसे कि डायग्नोस किया, और मुझे पता चला कि हाँ ये सब है, मेरे लिए हुआ है। तो जब मुझे ये हुआ है, इसका मतलब ही मैं एडिक्ट या अल्कोहलिक हूँ, इसका पता मुझे चल चुका है। मतलब मैं सोशली इस्तेमाल नहीं कर सकता हूँ, थोड़ी सी लेता हूँ, मज़ा लेता हूँ और छोड़ देता हूँ, वापस जिम्मेदारी के साथ में ज़िंदगी चल रही है। नो, ऐसा नहीं हुआ है। जैसे कि सोशल ड्रिंकर्स इस्तेमाल करते हैं, ऐसा नहीं हुआ। हम ट्रैप हो गए, ज़्यादा पीते पीते बढ़ते गया प्रमाण, बहुत ज़्यादा पीने लगे, कंपल्शन होने लगा, ज़बरदस्ती होने लगी, इसके सिवा कोई काम करना मुश्किल हो गया, और बंद किया तो डर शुरू, विड्रॉल्स शुरू। तो ये जो लक्षण है ये नहीं देखे आपने। अब सवाल यह है, क्या सच में मैं ये लक्षण जान पा रहा हूँ और उसका स्वीकार मैं कर रहा हूँ? मान्यता नहीं, मान्यता से तो मुझे पता चला कि हाँ सही है, मैं इसमें बैठता हूँ, लेकिन जब मैं स्वीकार कर रहा हूँ तो उसी के साथ में हम लोगों ने ये देखा कि स्वीकार क्या है। स्वीकार पेन्स का है, तकलीफ होने वाली है, फिर भी मैं बोल रहा हूँ कि यस आई एम एन अल्कोहलिक। लोग कोऑपरेट नहीं करेंगे, फिर भी मैं बोल रहा हूँ यस आई एम एन अल्कोहलिक। मुझे फेस करना होगा, परिस्थिति को सामना देना होगा, फिर भी मैं बोल रहा हूँ यस आई एम एन अल्कोहलिक। मतलब मैं भाग नहीं जा रहा हूँ, आई एम एक्सेप्टिंग द फैक्ट। वस्तु स्थिति का स्वीकार मैं करते रहा हूँ। तो ये जब मैं स्वीकार करता हूँ, ये वास्तवता का स्वीकार करता हूँ, तो अब अननोन फियर को मैंने नोन की तरफ ले जा रहा हूँ। मैं उसको मैंने आकार दिया, उसको मैंने स्वरूप दिया कि फियर कैसी हो सकती है, नशे की वजह से हो सकती है। और मुझे उस फियर को जानना है, उस डर को या उस चिंता को, एंग्जाइटी को जानना है, तो मुझे बताना पड़ेगा खुद को कि इसका एक तो कारण मेरे समझ में ज़रूर रहा है, मैं नशेबाज बन गया हूँ, मैं अल्कोहलिक बन गया हूँ, मैं एडिक्ट बन गया हूँ, और ये सबसे बड़ा उसका कारण है। अब जब उसके बारे में मैं कुछ काम करने लगा हूँ, तो मैं बोल रहा हूँ कि हाँ मैं फियर को फेस करूँगा, आएगी फियर लगेगी मुझे, लेकिन जो फियर का बेसिक कारण है वो मैं जानने की कोशिश करूँगा और उसे हटाऊँगा। तो फियर, ये इमोशन जो है बहुत सुंदर इमोशन है, बहुत अच्छी इमोशन है, क्योंकि फियर हमें ज़िंदगी कैसी जीनी चाहिए इसका रास्ता दिखाती है।
फियर हमें बोलती है कि तुम्हें खुशी चाहिए तो ऐसा काम मत करो, तुम्हें ज़िंदगी बेहतर जीनी है तो इस तरह से मत जाओ, क्योंकि जाओगे तो ऐसा होगा। मतलब फियर हमें सावधानता देती है, फियर हमें अवेयरनेस देती है, तो फियर आनी चाहिए। फियर नहीं है तो प्रॉब्लम, फियर नहीं आएगी तो हम लोग कुछ भी करेंगे गड़बड़ और नुकसान हो जाएगा। तो फियर हमें मदद करती है, ये इमोशन जो है ये हमें मदद करती है। लेकिन कई बार चिंता नुकसान करती है, लेकिन चिंता भी फियर की शेड है एक तरीके से। लेकिन चिंता के लिए मुझे ये ज़रूरी होता है कि अरे कहाँ से ये पैदा हो गई है मेरे मन में, उसका कारण क्या मुझे लग रहा है। चिंता में मुझे ऐसे लगता है कि मैं कुछ नहीं कर पाऊंगा, बाप रे। फियर में कारण का पता हो रहा है और फियर कैसे जाएगी ये भी पता हो गया है। लेकिन चिंता में कई बार कारण तैयार होता है लेकिन उसका एंड कहाँ हो जाएगा वो पता नहीं होता। तो चिंता में कई बार हम लोगों को ज़्यादा हेल्पलेसनेस लगता है, एंग्जाइटी में मैं कुछ नहीं कर पाऊंगा ऐसे लगता है। नहीं, इसलिए हमें क्या करना है, हमें जो कारण है वो कारण ठीक तरह से ढूंढना है, उसका स्वीकार करना है। तो इसलिए आज मैं सर से बोल रहा था कि आज ज़्यादातर हम लोग सावधानता के बारे में बोलेंगे, अवेयरनेस के बारे में बोलेंगे। अवेयरनेस जब आता है हमें, तो अवेयरनेस कौन सा है, एक तो मेरा अपना अवेयरनेस अपने बारे में। जैसे कि मैं अपने बारे में अवेयरनेस रखता हूँ कि कई बार क्या बोलेंगे, मसालेदार पदार्थ जो होते हैं, स्पाइसी जो होते हैं, वो मैं खा नहीं पाता हूँ। मैं सावध रहता हूँ क्योंकि मुझे बहुत बड़ी एसिडिटी हो जाती है, तीव्र एसिडिटी हो जाती है, सर दुखने लगता है और 1-2 दिन मेरे उसमें ही जाते हैं। ये बहुत बार मैंने अनुभव किया। अब मेरी सावधानता अभी कौन सी मैं रखता हूँ, जब भी कोई खाना मेरे सामने आता है तो मैं पहले देखता हूँ कि ये स्पाइसी नहीं है ना, इसमें तूर की दाल नहीं है ना, क्योंकि वो मेरे शरीर में इतना कण भर भी जाएगी, छोटे क्या बोलेंगे कण में जाएगी तो भी मेरा नुकसान बहुत होता है, 1-2 दिन मेरे खराब जाते हैं। तो मैं बहुत सावध रहता हूँ। मैं अभी गाड़ी से आया, मोटरसाइकिल से आया, मैं अपनी तरफ देख रहा था, यानी मोटरसाइकिल के बारे में मैंने सोचा था कि अरे पेट्रोल है ना, हवा है ना टायर में, ठीक तरह से गाड़ी चल रही है ना, सर्विसिंग किया है ना, ओके पीयूसी है क्या मेरे पास है, सब कुछ ठीक है, तो मुझे डर नहीं है। पुलिस ने रोका तो भी मुझे डर नहीं है, मैं आसानी से यहाँ तक पहुँच जाने वाला हूँ बड़ी खुशी से, और जो मेरा काम है वो अच्छी तरह से करूँगा। अब आपको ये देखना होगा कि हर दिन जब हम लोग ज़िंदगी जीते रहते हैं तो वो ज़िंदगी खुशी से जीने के लिए जो सावधानता है वो कई तरह की है। और ये अवेयरनेस जो है कि मेरा शरीर, मेरे विचार, मेरी भावना, मेरी कृति, ऐसा कुछ नहीं होना चाहिए कि जिससे मेरा नुकसान हो जाएगा। इसे बोलते हैं रैशनल थिंकिंग, विवेक। इसे तो विवेक बोलते हैं ना, कि मैं सावध हूँ कि ऐसा कोई मेरे मन में विचार नहीं आएगा, ऐसी कोई मेरी इमोशन नहीं बनेगी, कृति नहीं बनेगी, भाषा नहीं बनेगी कि जिससे मेरा नुकसान हो। नहीं, ये सावधानता। और ये जब सावधानता मेरे पास है तो मेरे मन में डर कहाँ से आएगा। इसका मतलब है आप विवेक जब जागरूक रखते अपने मन में तो डर का कोई काम नहीं है, क्योंकि हर इमोशन को कोई फंक्शन है, हर भावना को कोई काम है। अब जब मैं सावध हूँ तो फियर का कोई काम ही नहीं है मेरे मन में, तो फियर कहाँ से आएगी, एंग्जाइटी कहाँ से आएगी, क्योंकि अवेयरनेस है। अब आप देखो कि आपका अवेयरनेस कैसा होना चाहिए, जो हम लोग यहाँ बार बार बोल रहे हैं। जैसे कि इन्होंने ये सवाल पूछा या इन्होंने ये सवाल पूछा, घर जाने के बाद में क्या होगा।
अब देखो कि जब यहाँ आप रहते हो, हर रोज कोई ना कोई चीज़ें सीखते हो इसके बारे में, ये सिखावट से कौन सी सजगता आ गई आपके मन में, कौन सी सावधानता आ गई, कोई बताएगा? कौन सी सावधानता शायद आ रही है, अवेयरनेस आ रहा है? दारू न पिणे. ओके, आणखीन? ओके ठीक आहे, एक एक सांगितलं तरी बाहेर. हां, घाई गडबड न करणे. बर, इथून पुढे आपल्याला दारू जरी सोडली तरी एक जबाबदारीने वागावं लागणार आहे. क्या बात है, वार सुंदर, व्हेरी गुड, बहुत अच्छा. स्वतः प्रामाणिकपणे राहणे, स्वतः प्रामाणिकपणे राहणे, स्वतःला वेळ देणे, स्वतःला वेळ देणे. बघा मित्रांनो, बरोबर आहे अगदी. ही आपली मित्रमंडळी आत्ता बोलली. आपल्या प्रत्येकाला नाही का ठरवता येणार आहे बघा, की ज्या चुका मी मागच्या पास्टमध्ये केल्या, भूतकाळामध्ये केल्या, त्याच्यात काय झालं होतं. खरं तर मी फक्त जागरूक नव्हतो, हा जास्ती प्रॉब्लेम होता. म्हणजे मला वाटलं त्यात काय एवढं, सगळे दारू पितात, मी प्यालं तर कुठे बिघडलं. मी विचारच केला नाही की अरे मला ते लागू होईल का, काय माहिती माझ्या पोटात गेल्यावर काय होईल. पण माझा फाजील आत्मविश्वास किंवा ओव्हर कॉन्फिडन्स असा होता, मला काही होत नाही, मी काही पोटात घातलं तरी मला काही होत नाही, अशी एक आपण कल्पना केली होती. आपल्याला माहीत पण नव्हतं की माझ्या पोटात हा पदार्थ गेल्यावर काय होईल. असं कुठं कोणी सांगितलं होतं, आपला तरी अभ्यास कुठे होता. पण आपल्याला असं वाटलं की असं घडणारच नाही माझ्या हातनं, कारण मला माहितीच आहे की मी मनाने याच्यावर ताबा ठेवणार म्हणजे ठेवणार. हे खरं सत्य नव्हतं, आपण केलेली ती कल्पना होती. म्हणजेच एक प्रकारचा ओव्हर कॉन्फिडन्स होता, फाजील आत्मविश्वास होता की मला जमणार, कारण अनेक बाबतीत मी तसं केलं आणि मला जमलेलं आहे, मग याही बाबतीत मला जमणार. म्हणजे त्यावेळेला आपला जो अवेअरनेस असायला हवा होता तो तेव्हा जागा नव्हता. आपण मित्रांच्या संगतीने, दुसऱ्याने सांगितलं म्हणून, त्यांना आग्रह केला म्हणून, अशा कारणांमधून काही ना पण स्वतःला फशी पाडलं. आणि नंतर आपल्या लक्षात आलं की अरे ज्याने मला फशी पाडलं होतं तो छान आहे बाहेर, तो मस्त आहे, कारण त्याला काही झालं नाही. मी मात्र रोजच माझं व्हायला लागलं कालांतराने, आणि मी मात्र त्यात सापडलो. म्हणजे त्यावेळेला आपला जागरूकपणा, सावधानता नव्हती. अशा प्रकारची सावधानता जी असायला हवी ती गेल्यानं काय व्हायला लागलं, आपला बेसावतपणा होता, आणि त्या बेसावतपणामध्ये अनेक 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 चुका होत राहिल्या, परत परत होत राहिल्या, परत परत होत राहिल्या. मग आत्ता आपण जे म्हटलेलं, जसं की नाही प्रामाणिक राहायला पाहिजे, बरोबर. यांनी सांगितलं नाही जबाबदारीने वागायला पाहिजे, बरोबर. म्हणजे काय झालं बघा, की जो माणूस खरंच जबाबदारीने वागतो म्हणजे काय वागतो, बरोबर त्यांनी सांगितलं अगदी. जबाबदारी ही सावधानतेचाच भाग, जबाबदारी हीच सावधानता. म्हणजे माझी माझ्यावर जबाबदारी आहे. आपण जसं म्हणतो लहान पोर आहे घरामध्ये, अरे जबाबदारी बघा ते कुठेतरी जातं, इकडे तिकडे लक्ष ठेवा. म्हणजे आपण किती सावध असतो. घरात लहान मूल जर इकडे तिकडे पळत असेल तर आपलं सारखं लक्ष त्याच्या हालचालींकडे असतं, आणि आपण लक्ष ठेवून असतो की ते लहान आहे, त्याला कळत नाही, ते ओढेल, अंगावर घेईल काहीतरी, घराच्या बाहेर पळायला लागेल. नाही, सावध असलं पाहिजे. आपण किती सावध असतो बघा. आपण तसं स्वतःच्या बाबतीत सावध आहोत का? आपण स्वतःच्या बाबतीमध्ये कित्येक वेळेला हा सावधपणा दाखवत नाही आणि भावनेच्या आहारी जातो. म्हणजे काय करतो, उत्स्फूर्तपणे त्यावेळेला मला मजा वाटली चाललो. पण मी असेल तर ऑनलाईन शेअरिंग्स तुम्ही ऐकू शकता. खूप यूट्यूबवरती शेअरिंग्स आहेत, अनेक मेंबर्सची आहेत, खूप आपल्याला ऐकायला आहे. म्हणजे तुम्हाला अगदी बाहेर जाऊन मीटिंगला जाणं, समजा मीटिंग बंदच असेल तर तुम्ही काय करणार, आपण शेअरिंग ऐकायचं घरी बसून. ते सुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. घरी बसून आपण ऐकू शकतो, आणि आपल्याला असं ते ऐकत असताना आपण आपल्याशी बोलत असतो सेल्फ टॉकमध्ये, अरे हा म्हणतोय तेच झालंय माझं, याचा प्रॉब्लेम आहे तोच माझा आहे. म्हणजे त्याचं शेअरिंग ऐकत असताना मी माझ्याशी बोलायला शिकतो, आणि मी मला म्हणतो हो हे असंच झालंय सगळं, आणि हा म्हणतोय भाग्यवान बेवडा, तर मी पण तसा आहे, मी का नाही भाग्यवान बेवडा, मी पण भाग्यवान बेवडा. म्हणजे मी अवेअरनेस ठेवतोय, आणि त्या अवेअरनेसमध्ये माझं भाग्य आहे. तर भाग्य कशात आहे,
या अवेअरनेसमध्ये, या सावधानतेमध्ये माझं भाग्य आहे. तो अवेअरनेस मला फार महत्त्वाचा आहे. मी पण मनाशी तेच बोलीन. म्हणून तुम्ही मोबाईलवरती शेअरिंग्स ऐकायची सवय लावून घ्या. थोडा वेळ ऐका, तुम्हाला जेवढं जमेल तेवढं ऐका. एकदम 2-2 तास बसा असं माझं म्हणणं नाही आहे. थोडी थोडी सवय करा, त्याचा फायदा फार मोठा होतो. हाँ बोलिए. इधर से बाहर जाने के बाद मेरे को ऐसा लग रहा है कि पूरा विचार तो याद नहीं करके इतना सोचनी चाहिए कि दारू मेरे लिए नहीं बनी है, दारू से दूर रहना चाहिए. दारू मेरे लिए नहीं है, वो पिया तो मुझसे जमने वाला नहीं है. हाँ बरोबर है. पूरा विचार याद नहीं करना. पुराना विचार याद नहीं करना चाहिए ऐसा बोलेंगे तो वो ज्यादा याद आएगा. हाँ, ऐसा नहीं कर सकते हम लोग. हम लोगों को ये बोलना है मुझे नया विचार कौन सा करना है. हाँ, तो हम लोग, आपने जो बोला वो सही था कि अल्कोहल मेरे लिए नहीं है, ये मैंने बनाया नया विचार है. नया विचार है. मैं बोल रहा हूँ कि हाँ, मुझे पता है क्या हुआ है, मैं उससे जो अनुभव मैंने देखे उसकी वजह से मुझे आज पता है कि मुझे क्या करना है. अल्कोहल मेरे लिए नहीं है और मैं आज के दिन ये देख रहा हूँ कि अल्कोहल से मैं कैसे दूर रहूँ. तो मेरे पास आज के लिए प्रोग्राम है, मैं नशे से दूर रहना चाहता हूँ. तो नया विचार जो आएगा आपको, आपके लिए वो इम्पोर्टेंट है. पुरानी यादें मैं भूलूंगा वो नहीं सोचना. ऐसे बोलोगे तो सोचना शुरू हो जाएगा. हाँ, तो सोचना नहीं तो नया विचार करो, मुझे आज पीना नहीं है. और क्या लगता है आपको, काय वाटतंय? आणखीन मनात येते का बघा, बोलायला लागा. आपल्या जुन्या काळाची एखादी घटना असते हो आणि आपण ते आठवायचा प्रयत्न नाही करत. एखादी घटना झाली, हो समजा 4 जणांसमोर आपण उभं राहतो, हो त्यातला एखादा मुद्दाम ती घटना झाली, हो. तर आपला रिप्लाय कसा असतो? आपण एकतर या अवस्थेला आता येऊन पोचायचं आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हां, समजा तो अगदी मला मुद्दामच टोचायचं म्हणून काढतोय असं समजा तुम्हाला वाटत असेल आणि त्यालाही खरं माहिती आणि तुम्हालाही खरं माहिती असं समजा असेल, तर तुम्ही हात जोडून म्हणू शकता की खरं आहे, तू म्हणतो ते खरं आहे. ते मला पळून जायचं नाही आहे त्या घटनेपासून. हां, मला माहिती आहे की तुलाही ते माहिती आहे, पण आज त्याला बराच काळ झाला. आज तो आहे का मी उभा आहे तो नाही. आज मी वेगळा नाही आहे का, मध्ये एवढा काळ गेला, माझंही वय वाढलेलं आहे, मी पुढं गेलो, तूही पुढं गेलास, तेव्हा आज मी जो आहे तो माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यावेळेला जे काय झालं ते बरोबर आहे, पण ते धरून आज बसण्यात काय पॉईंट उरला, हो की नाही. आजच्या दिवसाला जे महत्त्व आहे ते आजचं आहे, ते भूतकाळात जाण्याचं काही कारण नाही आहे. पण हे तुम्ही मनात घ्या, कारण अशा प्रकारे दुसरी माणसं काही बोलू शकतात. आपला त्यांच्यावर कंट्रोल आहे का? नाही. आपला कंट्रोल आपल्यावर आहे. आपण स्वतःला असं म्हणायचं की कधीतरी अशी माणसं माझ्याविषयी बोलतील तेव्हा मी कसा सावध राहू. हाँ, तो क्या होता है, कई बार ये भी एक तरह का अवेअरनेस है. माझ्याविषयी लोक जगामध्ये केव्हा तरी जुन्या आठवणी काढून सुद्धा बोलू शकतात, याची सावधानता मला आधी पाहिजे. लोक विसरले असं म्हणायचं मी कारण नाही आहे. मी असं म्हटलं पाहिजे की लोक कधी बोलू शकतात, मी सावध आहे की नाही. कारण या सावधानतेमध्ये आपल्याला असं म्हणता आलं की जो आत्मस्वीकार आहे की नाही, त्याचा पॉईंट कुठं आहे? आत्मस्वीकारात आहे. आत्मस्वीकार काय सांगतोय? हो, तू एक माणूस असल्यामुळे तुझ्या हातनं काही चुका झाल्या, ॲक्सेप्ट कर, स्वीकार कर. तू काही भयंकर केलेलं नाही आहेस. तुझ्या हातनं त्यावेळेला तरी तसं झालं, त्यावेळेला तुझ्या लक्षात नाही आलं, त्यावेळेला तू वेगळ्या विचारात होतास आणि म्हणून तुझ्या हातनं तसं झालं. पण आज तू तसा कुठे आहेस? आज तू वेगळा आहेस, आज वेगळा विचार करतोस, आज अनेक दृष्टीने पुढं गेलेला आहेस, तेव्हा आज तू वेगळा आहेस. म्हणजे माणूस चुकतो आणि माणूस सुधारणा सुद्धा करू शकतो. या दोन्ही गोष्टी आपल्यात आहेत. माणूस फक्त चुकत नाही, तर तो चुकांवर मात करू शकतो आणि सुधारणा करू शकतो स्वतःमध्ये, हो की नाही. आपण जर स्वतःमध्ये सुधारणा केलेली आहे तर आता कसली भीती उरली? तर जुन्या गोष्टीच्या बद्दल हो तसं घडलंय हे मला म्हणायला काहीच हरकत नाही. हां, त्यामुळे अशी माणसं अचानक बोलली तर घाबरायचं काही कारण नसतं. उलट ठाम होऊन आपण असं म्हणणं प्राप्त आहे त्यांना, तू म्हणतो ते बरोबर आहे.
हां, घाबरायचं नाही. Face the fear and be positive thinking. Yeah, that's the thing, because see the function of that emotion. फियर का फंक्शन ही ये है कि आप अवेयर कैसे रहोगे, आपकी सजगता कैसी होनी चाहिए, आपका अलर्टनेस कैसा होना चाहिए. फियर यही हमें बताती है. ओके, मैं तैयार हूँ तो फियर नहीं आएगी. जब मैं तैयार नहीं रहता हूँ और ओवर कॉन्फिडेंस में जाता हूँ तो फियर बाद में मुझे तकलीफ देती है. तो ये अवेयरनेस जब आएगा तो फियर का कोई काम नहीं बचता. तो फियर ये इमोशन ही नहीं आती है क्योंकि उसका फंक्शन है. हाँ, तो फियर अच्छी इमोशन है, उसका फायदा होता है. ते जे म्हणत होतं ना घटनेचं, मला जे माहिती आहे ते मी सांगतो. तुम्ही काय बोललं माहीत नाही, पण बरेचदा त्यांना एक जुन्या घडलेल्या घटनेची भीती वाटत राहते. त्यांनी काय केलेलं नाही, पण ती घटना घडलेली आणि त्या आठवणीने एकदम भीती येते. त्या संबंधी मला ते तुम्ही बोलत होतात ना, हे जे आहे की नाही, जुन्या काही वेळेला आपल्या हातनं घडलेल्या ज्या घटना असतात ज्याचं रूपांतर नंतर अपराधीपणामध्ये होतं. नाही, नाही. वगैरे नाही झालं. हां, त्यांनी काहीच नाही केलं, त्यांच्या सोबत कळलं ना मला, समजलं ना मला. आणि त्या घटनेबद्दलची जी काही लाज असेल, शरम असेल, त्या घटनेला आठवून तयार होणारी भीती असेल, जी त्यावेळेला घडली होती. म्हणजे तो प्रसंग घडत असताना मी घाबरलोय खूप, हो की नाही. तो प्रसंग घडलेला असताना मी खूप घाबरलेलो आहे, कारण त्यावेळेला मला त्याला ते काय घडेल याची कल्पनाच नाही आहे. त्यामुळे ती भीती तयार झालेली आहे आणि ती घट्ट माझ्या मनामध्ये बसलेली आहे कदाचित. आणि जेव्हा जेव्हा असे काही प्रसंग उद्भवतात तेव्हा ती जागी होते आणि मग मला त्याचा त्रास होतो. असंच आहे ना तुम्ही म्हणताय ते. आपल्या मनामध्ये आपणच स्वतः काहीतरी बोलणं प्राप्त आहे याच्यासाठी. अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आपल्या मनात पूर्वी घडलेल्या असतात आणि त्याने जी काय घट्ट भीती मनामध्ये बसलेली असते त्याला उत्तरं आपल्याला द्यावी लागत असते. हां, ती उत्तरं द्यायची असतात. उत्तरं दिल्यानंतर त्याचं सोल्युशन आपल्याला सांगावं लागत असतं त्या सगळ्यामधून, आणि ते सोल्युशन स्वीकारावं लागत असतं. हा प्रोसेस आहे. मी नुसतं त्यात काय एवढं विसरा की असं म्हणून ते जाणार नाही आहे. तो प्रोसेस आहे आणि तो प्रोसेस आपण स्वतःशी बोलून काढावा लागत असतो. पण तो इंडिव्हिज्युअल आहे, ग्रुपमध्ये सांगण्याजोगा तसा नसतो. तो त्या माणसाशी स्वतंत्रपणाने बोलून त्याला त्या प्रोसेसमधनं न्यावं लागत असतं. हां, त्या माहिती आहे मला. तर त्या प्रोसेसमधनं जावं लागतं ते मग आपल्याला त्यातनं बाहेर येता येतं. पण असं घडतं जसं लहानपणापासून काही गोष्टी अशा आपल्या मनात घट्ट बसलेल्या असतात आणि त्या काढायला फार त्रास होतो. त्या प्रसंगात ती आठवण जागी झाली की आपण घाबरतो. हां, कारण काय असतं, जुन्या अनेक घडलेल्या प्रसंगांची मुळं परिस्थितीमध्ये जोडली जातात काही वेळेला आणि ते प्रसंग वरती येतात आपल्या मनातनं. त्याच्याबरोबर ज्या इमोशन असतात त्याही वर येतात, कारण ती पॅकेज असतं. ती घटना, त्यात तयार झालेला माझा विचार, त्यातनं आलेली भावना, असं पॅकेज होऊन मनात बसलं आहे ना सगळं. त्यामुळे तशा प्रकारचं जेव्हा घटना बाजूला घडते, ती माणसं दिसतात वगैरे, त्याच वेळेला ते सगळंच वर येतं एकदम पॅकेज, आणि मग तसं आपल्याला अनुभव येतो. हां, शॉक बसल्यासारखा. पण ते इंडिव्हिज्युअल लेवलवर असतं, ते सगळ्यांसमोर सांगायच्या गोष्टी नसतात. हां, अवेअरनेसपेक्षा थोडा वेगळा आहे. हो असतं. की एखादा बांधव असतो, व्यवसायिक असतो, मी सुद्धा त्याला माझं चालवलं, तो असा वास्तववादी का नसतो, दिवस म्हणून का बघत असतो सारखं की हे होईल ते होईल. त्याबद्दल वास्तव काय आता ते नाही एक्सेप्ट करत. सध्या आपलं काय चाललंय तो नुसतं असं दिवस म्हणून असतं, त्याला सोबत होईल काय असे विषय काय आहेत. याचं मूळ म्हणजे दुसऱ्यांशी होणारी तुलना. आपण आपलं जीवन जगत असताना आजूबाजूला पाहत असतो सारखं, त्याच्याशी आपली स्वतःची सारखी तुलना करत असतो. हा पुढं चाललाय, याच्यापाशी गाडी आली, याला अमुक इतके पैसे मिळाले, मी कुठे आहे बरं, मी इथंच आहे, माझ्यापाशी अजून काहीच नाही फारसं, 4 पैसे मला हवेत पण अजून ते मिळत नाही आहेत. दुसऱ्या माणसांकडे काय काय गोष्टी आल्या आत्तापर्यंत, ते भराभरा कसे पुढे चाललेले आहेत, मग माझंच जीवन असं काय आहे. अशा प्रकारे आपण आपल्या मनाशी तुलनेतनं बोलत असतो.
पण आपल्या लक्षात हे त्यावेळेला तरी आलेलं नसतं की तू तुझ्यासारखा आहेस, तू इतरांसारखा नाहीच आहेस मुळात. आणि त्या गोष्टी त्यांनी अचीव्ह केलेल्या असतील समजा आयुष्यात, हां, कंपॅरिझन हा एक अपवाद असेल तर म्हणजे तुम्ही म्हणाल की माणूस तुलना करतो, हो, तर तुलनाच ही एका व्यक्तीशी माझं विचारते, तुलना ही अपवाद असेल, तुलना करतच नसतो, हां. मग का असं दिवस सुद्धा बघतो स्वतःच्याच प्रिव्हियस लाईफ बद्दल विचार करतो असं? नाही, माणूस काय असतं पहा, आपण डोळे बंद करून काही चालत नसतो. आजूबाजूला पाहणं चाललेलंच आपलं, एका बाजूला चालूच असतो तो प्रोसेस आपल्या मनामध्ये. तेव्हा आपल्या सगळ्यांना काय हवं असतं, तर एक प्रकारचा कम्फर्ट आपल्याला हवाच असतो. हां, म्हणजे दुसऱ्या बाजूला आपण असं म्हणत असतो ना की विविध प्रकारचं सुख हे माणसाला हवंसं वाटतं. त्यात गैर काही नाही, माणूस आहे तो, आणि त्यामुळे त्याला अनेक प्रकारे आपण सुखात राहावं असं वाटणं यात गैर काहीच नसतं. परंतु ते जे सुख तो मिळवण्याची अपेक्षा करतोय ते त्या कितीतरी अनेक गोष्टींवर अवलंबून आहे ना. त्याची स्वतःची कपॅसिटी, त्याच्या स्वतःच्या आवडीनिवडी, त्याचं त्याच्यातलं कौशल्य, त्याला जुळून आलेली परिस्थिती, एका अर्थाने त्याचं असलेलं लक, असा आणखीन एक त्याच्यामधला भाग, हे सगळं जुळून ज्या वेळेला येतं काही वेळेला, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की ते आपल्या पदरात पडलं. आपण काय म्हणत असतो की खरं तर वास्तवतेला धरून चालावंच लागत असतं, त्याला चॉईस नसतो. तुम्ही जगताच वास्तवतेमध्ये ना, पण वास्तवतेमध्ये जगत असताना तुम्ही फॅन्टसाइज करता, म्हणजे तुम्ही कल्पना वेगळी करता आणि एका बाजूला वास्तव जीवन चाललेलं असतं. हे दोन्ही मॅच होत नाही, मॅच नाही होत, कारण मनातली कल्पना वेगळी असते ना, स्वप्न असतं मनातलं, आणि वास्तवता मात्र वेगळी चाललेली असते. हे दोन्ही एकमेकांशी जुळून जात नाही, तिथे आपल्याला अस्वस्थता येते आणि त्याने आपल्याला फार त्रास होत असतो की माझी इच्छा तर अमुक करायची आहे, पण ती इच्छा सफल नाही होते माझी, आणि म्हणून मी आता आपलं कसं तरी ओढाताण करत चाललेलो आहे. हा तो, तर हा जो फरक असतो ना, याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं असतं खरं, म्हणजे ज्याला आपण सगळ्या तात्विकतेमध्ये किंवा अध्यात्मामध्ये समाधान गोष्टीकडे आणायचा विचार करत असतो. आहे त्यात समाधान मान वगैरे असं आपण जे तत्वज्ञान म्हणून अनेकदा बोलत असतो की आहे त्यात समाधान मानत असताना सुद्धा मला मनात मात्र सगळी फॅन्टसी जर चालू असेल तर आहे त्याचं समाधान मला वाटत नाही. खरं तर मी जगत असतो, खाणं पिणं चालू असतं माझं, तरी सुद्धा मी समाधानी नसतो, कारण मला वाटत असतं जे मी अपेक्षा करतो ते कधी मिळणार. हां, तर हे आपलं आपण लक्षात घ्यायचंय की आपल्याला काय म्हणायचंय, आपल्याला स्वतःला असं ओढून आणायचं का की अरे ते जे मिळायचं त्याचा चालू ठेव ना तू प्रोसेस, पण शिवाय आहे त्याच्याकडे सुद्धा बघ, म्हणजे तो फरक कमी होतो. आणि मग त्या मानाने आपण जो त्रास करून घेत असतो तो आपल्या आवाक्यात येतो, आपल्याला तो सांभाळायला शिकतो आपण की दॅट इज ओके असं म्हणतो, आणि प्रयत्न तर चालू ठेवायचे असं शिकतो. आणखीन काय तुम्हाला म्हणायचंय का बघा? वेळ झालेला आहे खरं म्हणजे, पण तरी सुद्धा मित्रांनो, आपण फक्त व्यसन व्यसन असं नुसतं बोलत नाही. व्यसनाच्या अनुषंगाने आपलं जीवन अधिक चांगलं कसं होईल, आपण स्वतःला कसे ओळखायला शिकू, आणि आपण जे काही आहोत, आपल्या ज्या क्वालिटीज आहेत, आपले जे गुण आहेत, आपली जी वैशिष्ट्ये आहेत, त्यांना धरून आपण आपलं जीवन अधिक चांगलं कसं जगू हे आपल्याला शिकायचं. आणि म्हणून त्यातला पहिला भाग आता आपण त्याच्यावर भर देतोच आहोत की व्यसन आणि व्यसन बंद कसं करणं हा मूळ भाग, पण त्याबरोबरीने जीवन चांगलं जगायचं असेल तर आपल्याला स्वतःला समजून अधिक कसं घेता येईल हे आपल्याला शिकायचं, म्हणून त्याचा विचार पण आपल्याला करायचा. तर म्हणून तुम्ही तुमची उदाहरणं जर द्यायला शिकलात हळूहळू, तर आता आज जसं आपण बोललो की भावना येते म्हणजे काय होत असतं, भीती वाटते म्हणजे काय होत असतं, चिंता वाटते म्हणजे काय होत असतं, अशा अनेक गोष्टी आपल्याला बोलता येणार आहेत. त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. तुम्हाला हे ऐकताना कंटाळा येतो का खूप? बोर होतं असं वाटतंय का? हे फारच डोक्यावरनं चाललंय, नाही तर फारच बेसिक आहे. थोडंसं awkward वाटलं होतं पहिला, आता सवय व्हायला लागलेली आहे. ओके, पण आपल्याला हे बघितल्याशिवाय जाता येणार नाही पुढं, आपल्याला हे शिकलं पाहिजे. थांबूया, वेळ झाली आपली. प्रार्थना कोण सांगते आज?
तेव्हा तेव्हा जे परिस्थिती जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही आम्ही बदलू शकत नाही ती ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जे परिस्थिती जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो आम्ही बदलू शकतो ते बदलण्याची ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लागू दे. धैर्य आम्हाला लागू दे. आणि आणि अशा परिस्थितीला भेट जाणण्याची भेट जाणण्याचे ज्ञान आम्हाला ज्ञान आम्हाला दे. Thank you. Yes, yes, thank you. Okay. So sorry, I don't know.